आणि सुरुवातीला बातमी वर्ध्यातून। वर्धा जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांवर आता कपाशीला डब्यानं पाणी देण्याची वेळ आली आहे। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पाऊस नसल्यानं जमिनीतील ओलावा कमी झालाय आणि त्याचा परिणाम आहे तो खरीप पिकांवर जाणवू लागलाय। दुपारच्या उन्हात कपाशीची पिकं माना टाकत असल्यानं पीक वाचवण्यासाठी शेतकरी अक्षरशः धडपड करतायत। सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांकडून ड्रममध्ये पाणी भरून ते शेतात नेले जात आहेत आणि कपाशीला पाणी दिलं जात आहे। पिकाला वेळेवर पाणी मिळावं यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च आणि मेहनत सुद्धा घ्यावी लागते। पावसाची अशीच दडी कायम राहिल्यास कपाशीच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांची नजर आभाळाकडे लागलेली आहे। दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे। वर्धा जिल्ह्यात गेल्या 15 ते 20 दिवसापासून पावसाने दडी मारलेली आहे। पावसाची उघडी असल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे। सध्या मी कोटंबा शिवारात आहे आणि दृश्यांमध्ये पाहू शकता ह्या ज्या महिला आहे ह्या बकेटीच्या साहाय्याने डब्याच्या साहाय्याने कपाशीचं पीक वाचवण्याची धडपड करत आहे। एकूणच कपाशीला पाणी देण्याचे काम डब्याच्या साहाय्याने महिला करत आहे। एकूणच दुपारच्या वेळेला पिके जी आहे ही माना टाकत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। एकूणच दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे। पाऊस जर आला नाही तर पिकांवर होऊ शकतो। दुपारच्या वेळेला पिके ही कोमेजून जातात। आपल्यासोबत बोलण्यासाठी महिला शेतकरी आहे। ताई, काय सांगाल? एकूणच पिकाला डब्याच्या सहाय्याने पाणी देतात। आमची पराठी पूर्ण सुकलेली आहे। 20 दिवसापासून पाऊस नसल्यामुळे आम्हाला मजूर लावून पाणी देत आहे आम्ही, आणि आमच्याकडे विहीर नसून सुद्धा आम्ही बाहेरच्या बाजूच्या बोर मधून पाणी घेत आहे आणि पाणी देत आहे। एकूण काय खर्च येत आहे याच्यासाठी, कारण हाच पर्याय का बरं निवडला तुम्ही? 5,000 रुपये खर्च तर येतेच रोजचा मजूर लावून। 2 मजूर आहे पाण्यासाठी आणून द्यासाठी आणि 3 बाया आहे आम्ही। एकूणच पावसाचा खंड वाढता। ताई, काय सांगाल? एकूणच डब्याच्या सहाय्याने तुम्ही पाणी देता? पाऊस नाहीये सर, मग काय करावं कास्तकारांनी? आणि पराठी मरून राहिली, मजूर लावून आपण कास्तकार पैसा लावतो, त्याची भरपाई म्हणजे तहसीलदाराकडे जावे हे आमची बोलणं, आणि त्यांनी भरपाई द्यावं कास्तकाराला। कास्तकारालाच नाही पिकं तर आम्ही कशी जगणार मजूर लोक? पाऊसच नाही वरचं तर मग ते कास्तकारालाही परवडलं पाहिजे। आणि बैलजोडी बी 1500-2000 रुपये भाडं, मग कसं करावं कास्तकारांनी सांगा? पंकज गादगे, पुढारी न्यूज, कोटंबा, वर्धा।